आज माझ्या मित्राला मी ड्रॉप करतोय जागृतीनगरला आणि तो जेव्हा जेव्हा बसतो तेव्हा काही ना काही सीन होतातच. बाप रे बाप, चला रेडा शिशी करत होता. नवीन ड्रायव्हर आहे का मुंबईतला? वा बेटे, ड्रिफ्ट मारली रे त्याने. जर आपण ब्रेक मारला नसता ना चेंबटलो असतो. असे मस्तपैकी ऑटोवाल्यांनी आता तिसरी लाईन दुसरी लाईन बनवली आणि हे लोक जाऊन नाही देणार आता. नाही तिकडून ऑटोवाल्यामुळे झालं ते. काहीतरी सीन झालाय वाटतं. ते बघ तो ऑटोवाला बघ पप्पी घेतली तिथे त्याने. नशीब अंगावर नाही गेलं त्याच्या. आतमध्ये बसला असेल त्याला हार्ट अटॅक आला असेल रे. गुड आफ्टरनून मित्रांनो. गुड आफ्टरनून मित्रांनो. बाईक काढतो जाम कंजेस्टेड पोझिशनमध्ये. 1 सेकंड. निघालोय आपण आपल्या घराच्या दिशेने आता. आज जाताना मी ब्लॉग शूट करणार नव्हतो बट करतोय. आपण निघालो आपल्या घराच्या दिशेने. वेट करतोय मित्राचं. काय बडबडतोय मी मलाच नाही माहिती. मागे मी इंट्रो ऑफिसमधून पार्किंगमधून निघालो तेव्हा मी बरोबर दिला की नाही माहीत नाही. तर स्वागत करतो पुन्हा एकदा मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. निघालो आपण आपल्या घराच्या दिशेने. आज काय आपल्याला नोटीस होत आहे आपण बघू, कॅमेऱ्यात कॅप्चर करू. शी कसला घाणवास येत होता. मी लावलाय स्टील येत होता. आज माझ्या मित्राला मी ड्रॉप करतोय जागृतीनगरला आणि तो जेव्हा जेव्हा बसतो तेव्हा काही ना काही सीन होतातच. भेटू दे गाडी. इकडून स्टेशन आहेच नाही. राईट टर्न. समजलं. तू घ्यायचं तर घेऊ शकतो ते घरी. ताडगोळे. बाप रे बाप, चला उडवलं पायावर काय. रेडा शिशी करत होता. अरे पचापच एकदम हे बघ रस्त्याचा बॅनर लावलेला तो पण झाकला रे लोकांनी. लोकांना नकोय का हिचं काम. आई शपथ. नाही झाकलाय तो पेपरने. म्हणजे काय दुश्मनी. रोडचं काम पण करून घ्या आणि आम्ही तुम्हाला क्रेडिट पण नाही देणार. हे तो लेटेस्ट न्यूज आहे. सही आहे रे. नाही बरोबर आहे ॲक्च्युली. कशाला क्रेडिट पाहिजे. तुमचं काम आहे ते भाई. क्रेडिट कसलं घेत आहे काम केलेलंच. कुछ भी. वा बेटे, ड्रिफ्ट मारली रे त्याने. असे रस्ते आम्हाला लहानपणी नाही मिळाले सायकल चालवायला. आज ॲक्च्युली किती उजेड आहे, पण जास्तच उजेड आहे. म्हणजे आपण एवढं लेट निघालोय स्टील उजेड आहे. रिस्की चालवली आहे त्या बुलेटवाल्याने. आता मला रस्ते खाली दिसत आहेत. 4 व्हीलर वर जाते ना ते जाऊ दे. मला रस्ते खाली दिसत आहेत. काहीतरी लफडा आहे. नहीं सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है. जरूर कोई ना कोई गड़बड़. नाही आली गर्दी आली. अरे एवढं भारी वाटतं इथून यायला. मस्तच वाटतं. रॅपिडो आता ती पण राजस्थान पासिंग आहे रे. आता बघ एवढा उजेड होता मागे. आता झाडांमुळे थोडा अंधार वाटतोय. इलेक्ट्रिक चालवतोय याचा कॉन्फिडन्स बघ ना. रिस्की आहे ना पण ते इलेक्ट्रिकचे ब्रेक वगैरे काय माहिती कसे असतील. जाम रिस्की चालवतोय तो. मला पहिली गोष्ट तर ना स्कूटीवाल्यांचा जाम राग येतो. जाम स्कूटीवाले आणि ऑटोवाले. अरे जाम डोक्यात जातात. कसे पण चालवतात. बात तो सही है. हे बघ ना ऑलमोस्ट खूप म्हणजे स्कूटीवाले बाईकवाले समोरून अप्परवरच चालवतात. मी जर माझं चालू केलं तर मॅटर होतो इकडे. हाँ? क्या हुआ? क्या नाइट कर आ रहा है. चला रहा है इसके लिए लगा गाली मध्ये. बाईकवाल्यांना थोडी अक्कल कमी असते सिरियसली. असे माच करतात ना काय लोक. आता तो समोरून बघितलं एवढं बस उभी आहे तरी असं एकदम समोरून येतात. आणि एवढी मोठी बाईक चालवत होता तो. हिमालयन होती त्याची पण. कसे चालवतात. हा यार आता मी जर पास नसतो झालो तर ठोकलो असतो मी त्याला बसवाल्याला. शिकून अनपढ सारखे करतात ना तर ते जाम फालतूगिरी आहे. शपथ रे. मी माझ्या त्या ॲक्सेसरीजच्या ब्लॉगमध्ये बोललो आहे एकदा का तुम्ही ही चांगली कंट्रोल करायला शिकले ना ही स्प्लेंडर सारखी पण चालवू शकतो. म्हणजे एवढी मस्त बाईक आहे. याचे ब्रेक वगैरे तू असे एकदम प्रॉपर जजमेंट आलं ना तुला टेन्शनच नाही कसलं. एकदम पटापट जाते. ते जमलं पाहिजे पण. आणि म्हणजे गरज नाही जमवायची. ज्याला जमतं त्यानेच केलं पाहिजे. कारण व्हील बेस मोठा आहे ना याचा. मोठी आहे खूप.
अशी फटकन जात नाही, अशी इथून 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 अशी जात नाही. ते प्रॉपर शेती आहे आणि एकदम प्रॉपर सगळं आहे बघ ना. असं लांब लांबपर्यंत बघ ना, असं इकडे पण नाही. मुंबईत एवढं होणं पण खूप आहे माहिती आहे. बात तो सही है. आज पण गाडी धुवायला मिळणार नाही वाटतं. मला बाहेर जायचं आहे. थंड वाटायला लागले रे आता. आई शपथ, इथपर्यंत ट्रॅफिक आहे. बघू कुठपर्यंत जाता येईल. इकडे एक म्हणजे चांगली गोष्ट काय आहे की जरी ही ट्रॅफिक आहे ना लेफ्टने आणि बाईकवाले असे जातात ना, पण तिकडे पुढून ना कोणी असा गोंधळ नाही करून ठेवत, म्हणजे गुंता नाही होत. बाईकवाले फटकन निघून जातात. डॉमिनरवाला ना जरा घाबरवून चालवते वाटतं. तो ऑटोवाला गेला, तो आता पुढे जाऊन काशी करणार. काहीतरी झालं. अरे ऑटोवाले इकडचे जाम फालतू आहेत इकडचे. बोललो ना माझं पण त्या दिवशी असं झालं. तो डायरेक्ट पप्पी घ्यायला आलेला. What? ते इथेच झालं. मी बोललो माझ्या ऑटोला टच नाही झालं, सॉरी माझ्या ऑटोला काय बोलतोय, माझ्या बाईकला टच नाही झालं पाहिजे. तू तिकडे काय पण कर, मी टच झाल्यावर सांगतो तुला. मग माझ्या ऑटोला काय बोलते मी. हे मला आवडलं हा लोकेशन. मस्त लोकेशन आहे. पण ते आपल्याला असं वाटतंय पण वरतून व्ह्यू चांगला असणार पूर्ण जंगलाचा. काकांचा एक थर्मास आहे आणि एक पाण्याची बॉटल आहे. हे बघ ना. हां, बॅग बॅलन्स होते त्याने. कुछ भी. हे काय झालंय, काय गाडी बंद पडली वाटतं. काय झालंय असं का, म्हणजे पुढे रस्ता असा काय माहिती. लर्नर येल्लो प्लेटमध्ये, पुढचा रस्ता नाही दिसत आहे, रिस्क नको. काय बोलतोय तो, त्याला जाऊ दे. त्याला लय लाईट मारतोय तो, नुसता लाईट मारतोय रे. हा नवीन ड्रायव्हर आहे का मुंबईतला. म्हणून मी काय बोलत नसतो. काय नाही, रेकॉर्ड झालं आहे सगळं. मला स्वतः कट करायला लागेल आता. आत्ता पप्पी घेतली असते त्याने त्याची. अंकलच्या किती चरबे आहेत बघ ना. थांब, किती मिनिटाला, 23 मिनिटं. जर आपण ब्रेक मारला नसता ना चेंबटलो असतो. असे करायचं काय होतं त्याला. येतोय तो इकडे पण काय करत होतं. नाही येतोय इकडे पण तो असं काय करत होता. मस्तपैकी ऑटोवाल्यांनी आता दुसरी लाईन बनवली आणि हे लोक जाऊन नाही देणार आता. हे बघ ना काय चरबे आहेत ना, बघ ना. यंगच, मला वाटलं यंग मुलगाच असणार. म्हणून मी त्या दिवशी पण बोललेलो एका ह्याच्यात, यांना 400 cc इंजिन द्या, यांना खतरनाक पिकअप द्या, सगळं द्या, तोडतील एकमेकांना जाऊन. तेवढे ऑटोवाले तर कमी होतील. बात तो सही है. आज सरळ रस्ता साकीनाक्याला जातो. नाही तो बुमरँग बिल्डिंग आहे तिकडे जातो आणि तिकडून खाली त्या, तू असा आला नाही माझ्यासोबत, साकीनाक्यावरून राईड घेतल्यावर जो रस्ता आहे ना त्याच रस्त्याला जातो तो. नाही तिकडून ऑटोवाल्यामुळे झालं ते. काहीतरी सीन झालाय वाटतं. ते बघ तो ऑटोवाला बघ, पप्पी घेतली तिथे त्याने त्याची. नशीब अंगावर नाही गेलं त्याच्या. आतमध्ये बसला असेल त्याला हार्ट अटॅक आला असेल रे. ऑटोवाले म्हणून हेच रिझन आहे ऑटोवाल्यांची मला, म्हणजे चिड काय आहे. त्याला काहीच दिसत नसणार आहे तिकडे काय आहे. मला असे जास्त लाऊड नाही आवडत. हां, म्हणजे डिसेंट बेसी आवाज असेल ना तर बरं वाटतं. हे खूप कानात जातात, म्हणजे टोचतात कानात लिटरली. तेव्हा आता तो ऑटोमध्ये जाऊन बसला असता. अरे लावतात ना सायलेन्सर, अख्खा चेंज करतात. आणि काय गरज आहे त्याच्यात. काहीतरी इंदोरी काहीतरी आहे वाटतं. परत छोटा बाटली की काहीतरी आहे वाटतं. त्या सगळ्या जाम डेंजर आहेत, लय आवाज करतात असे. हा बघ मॉल, बघ हा मॉलच आहे. सगळं चिकन मटन मच्छी सगळं. लुसियस नाही तिकडे जाऊन घ्यायचं, पण त्याच्याकडे सगळं. हां, एकदम कट टू कट टर्न घेतला त्याने. पिकअपवाले डेंजर चालवतात, पण कधी तू घाटात वगैरे जाशील ना डेंजरच चालवतात खूप. 34 मिनिट्समध्ये आलो आत्तापर्यंत, जिकडून तुला मी पिक केलं. नाही तिथे जातपर्यंत 37-38 मिनिट होणार आहे. इकडे लफडीच झाली बघ आता. इथे काहीतरी लफडा आहे आता हे कुठे कोण जाणार काय माहिती. बाहेर मागे ट्रॅफिक करून ठेवली याने. नाही तिकडे ट्रक पण उभा होता ना, तो आतमध्ये टाकू नाही शकणार.
चला मित्रांनो, तर मी पण आता व्हिडिओचा इथेच एंड करतो. मला थोडं बाहेर जायचं इकडून. मी तर आता घरी नाही चाललो आहे, पण इकडे आपलं घर आहे, पण मी चाललो आहे जरा बाहेर. भेटू पुन्हा एकदा कोणत्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सपोर्ट करत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा, शेअर करा आपल्या मित्रांसोबत आणि सबस्क्राईबचं बटन क्लिक करा रे. जरा सबस्क्रायबर वाढू द्या. मोटिवेशनसाठी काहीतरी म्हणजे असं एव्हरीडेच्या याच्यात मोटिवेट झालं पाहिजे ना. चला तर मग भेटू. टेक केअर.